शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आनंदाची बातमी आता आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022 ला 2023 ला 2024 ला फक्त पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे। देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकताच पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आता यासाठी 3200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। गेल्या महिन्याभरापासून पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप करण्यात येत होता। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाला तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहिले होते। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण बँकेच्या खात्यावरती आलेला नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आलाय। हेक्टरी 15,000 रुपये पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पुढील 2 तासांच्या आतमध्ये जमा होणार असल्याची आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आल्या। पीक विमा त्या ठिकाणी दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आलाय। यासाठी 3200 कोटी रुपये निधी कंपन्यांना या ठिकाणी देऊन टाकला होता। कंपन्यांनी आता बँकांना हा निधी या ठिकाणी वर्ग केला आहे। त्यामुळे पुढील 2 तासांच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होणार अशी मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आज 10 जिल्ह्यांमध्ये आता आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्यात येणार आहे। आता बघा, आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे आणि परवा दिवशी 10 जिल्हे असं टोटल 3 दिवसांमध्ये पीक विमा वाटप करा असं या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बँकांना आदेश या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। त्यामुळे आज कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 तासांच्या आतमध्ये हा 15,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी समजणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकडे सरकार आता पूर्णपणे लक्ष देऊ लागलं आहे। 2 ऑगस्टला शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले। त्यानंतर लगेचच 9 सप्टेंबरला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले। या 2 योजनांचा लाभ सोडल्यानंतर सरकारने आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू केला आहे। आजपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी जमा होतोय। डीबीटीच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा आता पुढील 2 तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे? तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या आजसाठी या यादीमध्ये आहे का? कारण आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे असं 3 दिवसामध्ये हा पीक विमा वाटप करा असं कृषी विभागाकडून बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची बँक खातं महाराष्ट्र बँकेत आहे, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे, स्टेट बँकेत ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना सर्वात आधी या ठिकाणी पीक विमा आज त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। आता आपण लगेच पाहूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज जमा होतोय। तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये आहे का? कारण आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे असं 3 दिवसामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आता वाटप करणार आहे। त्यामुळे आज 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा यामध्ये आता नक्कीच असणार आहे। आता इथून पुढे तुम्ही 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि इथे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता बघा, गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट बघावी लागेल। काही जण सांगत होते आज पीक विमा येईल, काही जण सांगत होते उद्या पीक विमा येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नव्हता। यावरती तातडीची बैठक घेऊन देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे या तिघांनी मिळून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे। यासाठी 3200 कोटी रुपये आता कंपन्यांना वर्ग करण्यात आले होते। कंपन्यांनी बँकांना वर्ग केले आहेत। त्यामुळे बँकांना या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांची लिस्ट आजसाठी देण्यात आली आहे। त्यामुळे आज जे 10 जिल्हे निवडलेत यावरती आता तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये हेक्टरी 15,000 रुपयांचा पीक विमा
तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। 2022ला पीक विमा शेतकऱ्यांनी फक्त भरलेला होता, ते फक्त भरायचंच काम केलं होतं। त्यानंतर 2023ला पण शेतकऱ्यांना वाटलं की आता तरी पीक विमा शेतकऱ्यांचा विचार करेल आणि पीक विमा देतील, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा 2023ला पण मिळालेला नव्हता। त्यानंतर 2024ला पण पीक विमा भरला, परंतु सरकारने पीक विमा त्या ठिकाणी खात्यामध्ये सोडलेलाच नव्हता। अखेर गेल्या महिन्यापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले आहे, अशा बातम्या त्या ठिकाणी पसरल्या होत्या। शेतकरी आतुरतेने आशेने वाट बघत होते की पीक विमा खरंच बँकेत येणार का, परंतु सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की गेल्या महिन्यापासून बँकांचा सर्व्हर डाऊन होता, तसेच काही तांत्रिक अडचणी सुद्धा होत्या, त्यामुळे पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। फक्त काही मोजक्याच बँकेच्या खात्यामध्ये आणि मोजक्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाला आहे। आजपासून पुढील 3 दिवस पीक विमा वाटप होतोय, म्हणजे आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे, असं 3 दिवस पीक विमा वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा 3 दिवसामध्ये पीक विमा पूर्णपणे वाटप या ठिकाणी दुसरा टप्पा होणार आहे। आता बघा पहिला जिल्हा जो आज सांगितलाय, म्हणजे आज या 10 जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। तर तो जिल्हा आहे, पहिला जिल्हा तुम्हाला सांगत आहे, तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघा। पहिला जिल्हा सांगितलाय लातूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जवळपास 2,70,000 शेतकरी पीक विमा योजनेसाठी पात्र ठरले आहेत। त्यांना 2022चा, 2023चा, 2024चा पीक विमा भरून पण त्यांच्या खात्यावरती पीक विमा केंद्र सरकारने सोडला नव्हता। ते शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येतोय। बघा तुम्ही जर पहिला जिल्हा यासाठी निवडलाय तो म्हणजे लातूर जिल्हा, या लातूर जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येतोय। आता बघा अजून 9 जिल्हे या ठिकाणी बाकी आहेत। तुम्हाला पहिला जिल्हा फक्त सांगितलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। तुमचा या 9 जिल्ह्यामध्ये पुढे सांगणार आहे त्या जिल्हा नक्कीच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पुढील 2 तासांच्या आतमध्ये हा पीक विमा तुमच्या सुद्धा खात्यावर जमा करण्यात येणार आहे। आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय, उद्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय आणि परवा दिवशी कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर मिळाली आहे, याची यादी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून सांगितली आहे। त्यामुळे फक्त तुम्ही 2 मिनिटे आता व्हिडिओमध्ये या ठिकाणी बनून राहायचं आहे। तुमचा जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी आजसाठी आहे का उद्यासाठी आहे का परवा दिवशी आहे, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजणार आहे। कारण पीक विम्याला आज त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला त्या ठिकाणी वाटपाला मुहूर्त लागले। पीक विम्याची वाट बघणारे शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी 3,200 कोटी रुपये आता वर्ग करण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय। यामध्ये जवळपास दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 3,78,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड। आता बघा नांदेड जिल्ह्यामध्ये यावेळी ढगफुटी झाली, अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं। त्यातच आता ही आनंदाची बातमी येते आहे, ती म्हणजे तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। व त्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून आता तुम्हाला माहित असेल, मागच्या महिन्यामध्ये आता या नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा सर्व शेतकऱ्यांना या नांदेड जिल्ह्यातील नुकसान त्या ठिकाणी कोणाकोणाचं झालंय त्याचं सर्व पंचनामे सरसकट 100% पंचनामे करून त्यांना आता पीक विमा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं नुकसान भरपाई देण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। त्यामुळे तुमचा जिल्हा सुद्धा पुढे नक्कीच असणार आहे। तुमच्या जिल्ह्यांना नेमकं किती पीक विमा मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। आता बघा फक्त 2 जिल्हे आता यामध्ये सांगितलेत, अजून 8 जिल्हे आता तुम्हाला सांगायचं बाकी राहिले आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये पुढे सांगणार आहे त्या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 2 तासांच्या आतमध्ये हा पीक विमा तुमच्या खात्यावरती येतोय। बघा खूप मोठा पीक विमा 3 वर्षांचा मिळून हेक्टरी 15,000 रुपये पीक विम्याचे तुमच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत। कारण यामध्ये 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल
यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना हा पीक विमा आता जमा करण्यात येतोय। आता बघा पुढचा 3 नंबरचा जिल्हा यामध्ये कोणता सांगण्यात आलाय। आता बघा शेतकरी मित्रांनो 3 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय। या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी 2022 ला 23 ला 24 ला पीक विमा भरलेला होता। त्याची सर्व चौकशी आता करून जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांच्याच खात्यावरती हा पीक विमा यासाठी आता जमा करण्यात येतोय। तुम्ही जर बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा जमा करण्याची आता या ठिकाणी आता मार्ग मोकळा झालाय। पुढचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते बघा 4 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2,60,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। जर तुमचा जिल्हा जर सिंधुदुर्ग असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला सुद्धा हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होण्यास आता मान्यता मिळाल्या। दुसरा टप्पा पीक विमाचा सुरू करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येतोय। पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आलाय। या ठिकाणी 4 जिल्हे आतापर्यंत आपण सांगितले, अजून 6 जिल्हे बाकी आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये तुमचा पण जिल्हा नक्कीच असणार आहे, त्यामुळे इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। आता बघा रत्नागिरी जिल्हा हा पूर्णपणे कोकणाचा भाग आहे आणि 2024चा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडला, वादळी वाऱ्याचा मोठा फटका त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला बसला। त्यामुळे शेती पिकांचं नुकसान भरपूर झालं होतं। त्या शेतकऱ्यांच्या सर्व त्या ठिकाणी जे पिकं नुकसान झाली होती त्यांचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी आता भरलाय त्यांना पीक विमा जमा करण्यात येतोय। जवळपास आता बघा 1,80,000 शेतकऱ्यांचा पीक विमा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र ठरले तर त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येतोय। आता त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा कोणता आहे बघा, तुमचा जिल्हा 5 नंबरचा आहे का बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो 5 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा। आता बघा रायगड जिल्हा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या लगतचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये जवळपास 2,10,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 3 वर्षापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलाय। आता बघा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येतोय तो म्हणजे पालघर जिल्हा। आता पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खूप सारे शेतकरी पात्र ठरले आहेत। जवळपास 1,00,000 त्या ठिकाणी 60,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। तुमचा जर जिल्हा पालघर असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत। शेतकरी वाट बघून पीक विम्याचे थकले होते। अखेर पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा वाटण्यासाठी मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। आता बघा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे कोणता जिल्हा आहे बघा, तर तो म्हणजे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये हा पीक विमा वाटप होणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा आज त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती येण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर बघा जालना जिल्हा आहे, यामध्ये जवळपास बघा 2,80,000 शेतकरी पात्र ठरले होते तर तुमच्या सुद्धा खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर सर्व बाजूने विचार केला तर पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात येतोय आणि तुमच्या खात्यावरती हा पीक विमा नक्कीच जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।